बघा, माणूस कर्म करताना घाबरत नाही, पण मृत्यूला मात्र घाबरतो. पण तेव्हा राजांना पश्चाताप झाला. आता मुळात राजा परीक्षित हे पांडवांचे वंशज होते, ते मुळातच पुण्यवान होते. आणि जेव्हा माणूस पश्चाताप करतो तिथून पुढे भगवंत त्याला भेटतो. जर आपल्याला आपल्या चुकीचं प्रायचित्त झालं तर भगवंत सुद्धा त्याला माफ करतो. राजा परीक्षितांना दुःख झालं, मी असं करायला पाहिजे नव्हतं. आणि ज्या ऋषींच्या मुलांनी त्यांना शाप दिला ते ऋषी स्वतः सुद्धा त्यांना म्हणाले, अरे बाळा, तू हे काय केलंस? राजा परीक्षितांसारखा राजा नाही, तो जनतेचं दुःख जाणणार आहे. 3 यज्ञांचं पुण्य त्यांना मिळालेलं आहे. तो असं करायला पाहिजे नव्हतं. आणि मग राजा परीक्षितांना भागवत सांगण्यात आलं शुकदेवजी महाराजांकडून. आणि मग भागवताची निर्मिती झाली.